तर भाऊंना आपण बॅनर डिझाईन करतोय, भरपूर प्रकारचं बॅनर डिझाईन केल्यात, बड्डे असो, वेडिंग असो, इतर कोणत्याही प्रकारचं जयंती सणवार. पण लय जणांचा असं प्रश्न आहेत की आम्ही बॅनर एक नंबर करतोय, इफेक्ट मारा येतोय, टेक्स्टिंग बिक्स्टिंग सगळं आम्हाला चांगलं जमतंय, पण जर मल्टिपल पिक्सचा म्हणजेच खास करून ग्रुप बॅनर असेल किंवा अजून मल्टिपल पिक्सचा जर आम्हाला बॅनर खास करून बड्डे बॅनर करायला आला तर ते मला जरा अवघड पडतंय. सगळ्यात अवघड पडत नाही, फक्त आम्हाला जे काही इमेजेस आहेत तर त्याचे अलाइनमेंट सेट करता येत नाही. तर तीच भावना आज मी तुम्हाला ट्रिक समजून सांगणार आहे एकदम सोप्या भाषेमध्ये. मी जे माझ्या क्लासला समजून सांगतोय तर तीच ट्रिक तुम्हाला मी समजून सांगणार आहे एकदम सोप्या भाषेमध्ये. तर त्यासाठी आजचा शॉर्ट पण बघा. तर क्लासचा विषय निघाला त्यामुळे मी तुम्हाला सांगूनच टाकतो की येत्या 21 तारखेला जे काय बॅच चालू होणार आहे याची फक्त काही किरकोळच ॲडमिशन लास्टचे सीट्स राहिलेले आहेत. भरपूर भरमसाठ प्रेम दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा, कारण का एकदा सीट्स बुक झाल्या तर नक्कीच लवकर एक्स्ट्रा ॲडमिशन भेटलं जात नाही, मग नेक्स्ट बॅचलाच तुम्हाला घ्यावं लागेल. तर त्यासाठी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपली सगळ्यात मार्केटमधली सगळ्यात स्वस्त फी आहे आणि सगळ्यात भरपूर काही जास्त शिकायला भेटणार आहे. त्यामुळं विचार काय करताय, बिनधास्त ॲडमिशन डन करून टाका. सविस्तर आपण कॉलवर बोलूयात किंवा व्हॉट्सअपला बोलूयात, मला कॉल करा किंवा मेसेज करा. तर आपण येऊयात आता मेन आपल्या आजच्या टॉपिकवर. तर जी काय सविस्तर इन्फॉर्मेशन आहे मी आपल्या या व्हिडिओमध्ये सांगतो. कसं आपल्या पिक्सला अलाइन करायचं परफेक्टलीरित्या, कोणत्या पिक्सला केवढं मोठं ठेवायचं, कोणत्या पिक्सला केवढं लहान ठेवायचं, हे जे एक मी तुम्हाला छान प्रकारे ट्रिक समजून सांगणार आहे. तर नक्कीच आजच्या व्हिडिओ शॉर्ट पण बघा. आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर प्लीज कृपया करून चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर आता आपण वेळा घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर भाऊंना आता आलो आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर कोणतेही ॲप्लिकेशन असू देईल प्रॉपर आणि कोणतीही साईज असू देईल म्हणाल मी, तर त्या कोणत्याही साईजवर आपल्याला कसं परफेक्ट अलाइन करता येईल हे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहे. जे फोटोशॉप युजर आहेत त्यांनी फोटोशॉपवर कसं करायचं ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे प्रॉपरली ते यावरनं कळेलच प्रॉपर काय विषय आहे माझा आणि काय ट्रिक वापरतोय मी, ती समजलं की नक्कीच तुम्हाला अवघड जाणार नाही. आता फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे एक प्रकारे ही स्क्वेअर साईज आहे. ओके, तर इथं मी पहिल्यांदा जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते आपलं व्हाईट करून घेतो, जे काही टेक्स्टिंग आहे तर ते काढून घेतो. ओके, आता आपल्याला ह्या संपूर्ण बॅकग्राऊंडवर आपल्याला चांगल्या प्रकारे जे काही पिक्स आहेत तर ते अलाइन करायचे आहेत. अलाइन करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपरलीरित्या जर पुढच्या कस्टमरकडनं आपल्याला साईज आली की बाबा हां या थीममध्ये करायचं आहे, हां साईज सेट करून घ्या, काय अडचण नाही, माहीत नाही 3 डॉट्सवरनं तुम्हाला जी काय साईज येईल ती इमेज साईजमधनं चेक करून घ्या आणि ती सेट करून घ्या. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की पिक्स बघून घेणं गरजेचं आहे. जर त्यांचं मत असेल की एक नंबर कडक ग्रुप बॅनर करा असं तुम्ही म्हणला आहे, त्यांनी म्हणल्यात प्रॉपर आणि त्यांनी पिक्स चांगल्या प्रकारे दिले असतील, जर तिथं त्यांनी मोबाईलवरचं त्यांनी पिक्स दिलं पण तर तेवढा त्यांचा जो काय ॲक्टिव्ह बॅनर आहे तर ते होऊ शकणार नाही. पहिल्यांदाच त्यांना समजून सांगा, कारण का मोबाईलवरचं पिक्स असतात तर ते भरपूर एकदम वेगळ्या लेवलचं असेल आणि ते ॲडजस्ट करणं भरपूर कठीण असते, कारण का अँगल त्यात परफेक्ट आलेला नसतोय. जो फोटोग्राफर चांगल्या प्रकारे पिक्स काढलेला असतोय ते मोबाईलवर एवढं जमत नाहीत, त्यामुळे अँगल परफेक्ट येत नाही. आपल्याला कॅमेरावरचं पिक्स आलं सगळं चांगलं आहे, A to Z चांगला एक नंबर आहे, पण अँगल्स परफेक्ट नसतील. आता अँगल्स म्हणजे काय मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतोच, नो प्रॉब्लेम. पण अँगल परफेक्ट नसतील तर प्रॉपरली बॅनरही तेवढा चांगला होऊ शकणार नाही आहे. ओके, तर चला तर बघूयात आता आपण प्रॉपर परफेक्ट अलाइनमेंट कशी सेट करायची असत्या आणि बेसिक टर्म्स मी तुम्हाला आता सगळ्या गोष्टी सांगतो. तर चला फायनली आता आपण सुरुवात करतो ह्या साईजचा विचार करून. तर बघा काय करायचं अलाइनमेंटसाठी, नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं वर ऑप्शन बघायला भेटेल ग्रीड्स आहे, ग्रीडचं ऑप्शन. ओके, ग्रीड ओपन केला की तुम्हाला प्रॉपर बघू शकताय उभ्या 3 लाईनी बघायला भेटाल्यात आणि आडव्या 3 लाईनी बघायला भेटाल्यात. ओके, या थीममध्ये तर बरोबर जर बघायला गेलं तर जी काय मधली लाईन आहे, कोणती उभ्या थीममधली जी काय मधली लाईन आहे ही प्रॉपर आपला जो काय तुम्ही म्हणू शकताय सेंटर असते तर तो प्रॉपर तुम्ही म्हणू शकताय कवर करायला. तर त्यासाठी जर तुम्हाला कळत नसेल तर मी ती जरा डार्क करून घेतो, म्हणजे एक शेप घेतो बारकासा छोटासा असा, जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला बरोबर कळतील. या थीममध्ये घेतला, इथला जरा कलर मी चेंज करतो. हां, म्हणजे आता ही ग्रीड काढायला बघा आपल्याला. म्हणजे बघायला गेलं तर संपूर्ण जो काय कॅनव्हास घेतला आहे आपण, कॅनव्हास म्हणू शकताय, साईज म्हणू शकताय, तर ह्या साईजचा बरोबर मध्य बघा म्हणजे प्रॉपर ही लाईन आहे. ओके, तुम्ही फोटोशॉपमध्ये जर करायला गेला तर तुम्हाला प्रॉपरलीरित्या Ctrl+R दाबायचा आहे आणि तिथनं एक लाईन घ्यायच्या बरोबर मध्ये मिडलला ती मॅग्नेटाईज होईल, प्रॉपरली त्या बरोबर मिडलला येऊन ते अटॅच होईल. ओके, या थीममध्ये हे आपण केलेलं आहे. आता पुढील मुद्दा काय करायचा बघा. जे काय पिक्स असतील तर ते संपूर्ण चेक करून घ्या, लाईटरूममध्ये इफेक्ट मारून घ्या, तुम्हीही फोटोशॉपवाल्यांनी कॅमेरामध्ये इफेक्ट मारून घ्या, कटिंग करून घ्या. जेवढं पिक्स असतील जसं की तुम्हाला जे जे आवडतील म्हणाले मी. आता आवडणं पण कितपत महत्त्वाचं आहे, कोणकोणतं घ्यायचं आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. पण जेवढं काय मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे तर त्या थीमचं पिक्स संपूर्ण घ्या, कटिंग करून घ्या प्रॉपर, आणि मग त्यानंतर आता पुढची प्रोसेस.
संपूर्ण कटिंग करून घ्या, इफेक्ट मारून पहिल्यांदा कटिंग करून घ्या आणि फेस इफेक्ट त्यांनी संपूर्ण जे काही चेहरा त्यांनी स्मूथ करायचं असेल तर ते करून घ्या. त्यानंतर पुढील मुद्दा काय आहे, ही लाईनचा विचार करता आता आपण एक एक पिक्स ॲड करू जाऊयात. ओके, तर या थीममध्ये आपल्याला 4 पिक्स आपण जे का असतील तर ते आपण इम्पोर्ट केलेलं आहे, तुम्ही तर बघू शकताय. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की 3 पिक आपल्या बर्थडे बॉयचं टाका आणि एक मधीच काहीतरी कोणतं तरी नेत्याचं त्यांचं, जसं की आता आपण अजयदादांचं घेतला या थीममध्ये टाका, तिने पुढच्या माणसांनी म्हणलं तर ते आता कसं सेट करायचं असते ह्याचं मी तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. ओके, चांगल्या प्रकारे जेवढे पिक्स असतील तेवढं सगळं पहिल्यांदा बघून घ्या. इफेक्ट मारलाय तुम्ही, त्यामुळे जसं की आता इथे इफेक्ट मारलेत मी डायरेक्ट रॉ JPG PNG घेतल्यात. ओके, नो प्रॉब्लेम, फक्त तुम्हाला समजवायसाठी. तर या थीममध्ये संपूर्ण पिक्स घेतल्यात. आता ह्या पिक्समध्ये काय बघायचं आहे बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही याला क्रॉप करू शकताय. क्रॉपमध्ये जाऊन प्रॉपर्ली तुम्हाला मोठाच्या मोठा पिक बघायला भेटेल जर इथं लहान दिसत नसेल तर. ह्याला जी काय बघायची आहे ह्या पिक्सची, आता बघा संपूर्ण महत्त्वाची गोष्ट सांगत चाललो आहे मी. ह्या पिकची जी काय छाती आहे, छाती ही कुठल्या साईडला आहे बघायची. ह्या पिकची जी काय छाती आहे, जसं की ह्या पिकची छाती प्रॉपर्लीरित्या राईट साईडला आहे का, बघा पार्ट प्रॉपर्लीरित्या लेफ्ट साईडला आहे आणि जी काय छाती आहे छाती पीक जो कोणत्याही प्रकारे आपल्या इमेजचं प्रॉपर चेहरा बघायचा नाही आहे, कोणत्याही प्रकारे कोणती पोझिशन बघायची, फक्त छाती बघायची. छाती कुठल्या साईडला आहे, राईट साईडला आहे. मग ती राईट साईडला असल्यामुळे जे काही पीक आहे ना हा प्रॉपर हा राईट साईडला पहिल्यांदा टाकून घ्या. मोठं कितपत पाहिजे बारकं कितपत पाहिजे मी तुम्हाला समजून सांगतो. ओके, त्यानंतर आता हा पीक घेतो मी. ह्या पीकची छाती कुठल्या साईडला आहे बघा, प्रॉपर लेफ्ट साईडला आहे, म्हणजेच डाव्या बाजूला आहे. ओके, मग त्यामध्ये हे आपण डाव्या बाजूला ठेवूयात. ओके, डन. ह्या आता असा विषय आहे बघा, नीट समजून घ्या. या पिकची छाती बघा कुठल्या आहे, जसं की बरोबर बघायला गेलं तर नक्कीच जरा लेफ्ट साईडला जरा राईट साईडला वाटायला, पण त्या दृष्टिकोनातून जरा पुढं पण आहे. ओके, एकदम लईच कर्व नाही आहे. ओके, बरोबर पुढं आहे, त्यामुळं तुम्ही याला जरा लेफ्ट साईडला प्रॉपर्लीरित्या आणि बरोबर मध्ये असं ठेवू शकताय. ओके, आणि त्यानंतर ह्या पिकची छाती बघा बरोबर स्ट्रेटला आपल्याला समोर बघायला भेटायला. ओके, मग हा पिक आपण कुठेही मध्ये मिडलला तीन वापरू शकतो. ओके, तर ह्या थीममध्ये तुम्ही इमेजचा प्रॉपर्ली त्या अलाइनमेंटचा मुद्दा सेट करायचा आहे. ओके, इथंपर्यंत आलो आपण आता सध्याला. काय फक्त छातीवरनं आपण फक्त मिडलची आपली लाईन जी काढली आपण मिडल सेंटर काढला आहे, तर त्यावरनं आपले जे काही पिक्स असतील तर ते प्रॉपर्ली त्या कुठल्या साईडला जाणार आहेत तर ते सेट केलं. आता पुढील मुद्दा केवढं मोठं ठेवायचं आहे आणि केवढं बारकं ठेवायचं आहे हा विषय आहे. ओके, चला तर बघूयात आता काय विषय आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी काय आपली मेन पिक असते, मेन पिक सगळ्यात पाठीमागची प्रॉपर्ली ते जिथनं तुम्ही सुरुवात करायला हा पुढनं करणार असला तर सगळ्यात पुढची जी काही इमेज असतील तर ती सगळ्यात लहान येणार आणि सगळ्यात मागची जी काही इमेज असतील तर ती सगळ्यात मोठी येणार. आता मोठी केवढी करायची असत्या हे पण मी तुम्हाला समजू, जेवढी मोठी होता येईल तेवढी करायची असत्या, पण तिथं एक प्रॉपर अपवाद आहे काय की मोठी एवढी करायची जेवढी संपूर्ण टेक्स्टिंग सगळं मॅनेज होणं गरजेचं आहे. बघा टेक्स्टिंग जर बसत नसतील तर मग त्या मोठे करण्याला काय उपयोग नाही आहे. मग त्यामुळं प्रॉपर्लीरित्या आता हे जर आम्ही बाजूला घेतो कारण आपल्याला ही पीक मोठी करायची आहे, तर ही पीक एवढी मोठी करायची खास करून सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं असते तर ते म्हणजे कशाकडं, आपल्या चेहऱ्याकडं. काय म्हणलो बघा मी, आपल्या चेहऱ्याकडे लक्ष द्यायचं असते. कशाकडं, चेहऱ्याकडं. जरा वेट, मी जरा मोठं करतोय. तर या थीममध्ये बघा जेवढा चेहरा उठून दिसवता येईल कशाच्या, जेवढी बॅक लाईन असेल ना तेवढा चेहरा त्याचा उठून दिसवायचा आहे. ओके, ही एक गोष्ट लक्षात घ्या. बरोबर आता मधली मिडलची लाईन आहे ही इझिलीरित्या ही तुम्हाला माहितीच आहे, जसं की मी वर घेतो जेणेकरून कळलं तुम्हाला. त्या थीममध्ये प्रॉपर्ली जी काय आपली इमेज आहे ही इझी, जसं की या लाईनला टच ठेवा, नो प्रॉब्लेम. कान जरा टच होईल या थीममध्ये सोपं आहे आपलं, एवढं तरी कळलं. जरा इकडे घ्या, बाकी एरीज गोष्टी करता येईल. हे छान प्रकारे झालं सेट. मग त्यानंतर लॉक करून घेतलं मी. ही झाली एक अलाइनमेंट. त्यानंतर दुसरी अलाइनमेंट. आता त्यानंतर 2 नंबरचं पिक आपल्याला घ्यायचं आहे इझिलीरित्या हावाला. तर हा मी क्रॉप करून घेतो, आपल्याला कट करायचं आहे प्रॉपर. तर हे पण जेवढं आपला प्रॉपर आता इथनं पण एक, आता इथे एक मुद्दा तुम्ही समजून घ्यायचा, जे आपण सगळ्यात पहिल्यांदा बॅकची इमेज जे काय सेट केल्या, जसं की आता चेहरा आपण त्याचा जेवढा मोठा ठेवला आहे ना त्याच्यापेक्षा 2 नंबर जे काय इमेज ठेवलं ना, तर जेवढा चेहरा मोठा ठेवायचा आहे पण त्याच्यापेक्षा जरा लहान ठेवायचा आहे. काय म्हटलं बघा मी, कळालं असेल तुम्हाला. प्रॉपर्ली त्या जरा याचा लहान ठेवायचा. आणि हा जो काय पिक आहे, जो आता आपण पहिला पिक सेट केला आहे त्याचा चेहरा मी मोठा ठेवायचा म्हटला, जेवढा मोठा करता येईल तेवढा करा. त्यानंतर दुसऱ्यांदा जो काय आपण सेट करावलं आहे तर प्रॉपर जसं की आता हा वर पाहिजे आहे, 2 नंबरला पण सेट कराल त्यामुळे ह्याच्यावर पाहिजे आहे. तर त्याचा जो काय चेहरा आहे हा प्रॉपर्लीरित्या ह्या इमेजच्या तुलनेत लहान पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जरा अवघड त्याच्या खाली पाहिजे, डाऊनवर्ड साईडला. कुठं म्हणलं मी, जरा डाऊनवर्ड साईडला पाहिजे. ओके, फेट्याचा पण विचार करायला नाही, जर चेहरा भरपूर असता तर फेटा पण कट झाला असतं तर चाललं असतं, पण जेवढे आपली इमेज आहे त्याच्या जरा डाऊनवर्ड साईडला आपला चेहरा पाहिजे या थीममध्ये. बघू शकता मी जे काय सांगायचं ट्रिक समजून घ्या. त्यानंतर आता विषय येतोय अजितदादांचा.
म्हणजे प्रॉपर्ली त्या मिडलच्या पिक्सचा, मिडलमध्ये पण काही भरपूर पिक्स असतात, तर त्या दृष्टिकोनातून आपण आता घेऊयात प्रॉपर्ली. आता हा ज्या काय पहिले आपण कुठली सेट केली, सगळ्यात मोठा चेहरा आपण पाठीमागं पहिल्यांदा जे काय सेट केलं तर ते सगळ्यात मोठा चेहरा. दुसऱ्यांदा प्रॉपर्ली त्याच्यापेक्षा जरा लहान आणि त्याच्यापेक्षा डाऊनवर्ड. तिसऱ्यांदा प्रॉपर त्याच्यापेक्षा जरा लहान आणि जरा डाऊनवर्ड साईडला, प्रॉपर अशा थीममध्ये, या थीममध्ये. आणि मग पाचव्यांदा म्हणजे लॉक बिक करून घ्या प्रॉपर त्या थीममध्ये इझिलीरित्या. आणि मग जी काय आपली चालत येणारी पीक आहे, जरा मी काढतो वर घेतो इझिलीरित्या, ही जी काय चालत येणारी पीक आहे ही संपूर्ण फुल घ्यायची असते, फुल. आणि त्यानुसार मग आपण प्रॉपर्लीरित्या ही सेट केली. ओके, या थीममध्ये प्रॉपर तुम्हाला मुद्दा कळाला असेल. मग जे काय पिक्स असतील हे संपूर्ण खालनं जे काय तुम्ही म्हणू शकताय जे काही इरेजर आहे तर ते करून घ्यायचं खालनं, आणि प्रॉपर नाही तर मग व्हाईटनेस तुम्ही ॲड करू शकताय इझिलीरित्या, जो असेल तुमच्याकडे त्या थीममध्ये. प्रॉपर दाखवतो तुम्हाला मी. तर हे आपण घेतलं आहे, हे मोठं करूयात इझिलीरित्या आणि त्यानंतर इथनं प्रॉपर इथं लावूयात आणि मग याला व्हाईट कलर देऊयात. कसं सेट केलं तुम्हाला मी दाखवतो. ओके, या थीममध्ये. आणि मग जे काय राहिले तिथं आणि प्रॉपर आपण जरा शेप लावून ते कवरअप करूयात. ओके, डन. आणि जे का आपली पिक आहे कोणती चालत येणारी तर ती सगळ्यात वर घेऊयात. अशा थीममध्ये अलाइनमेंट सेट करायची असते. मग मधली जे काय मिडलची रेष आहे तर ती तुम्ही घालवू शकताय. या थीममध्ये आपले अलाइनमेंट सेट करायचे असतं. तुम्हाला सविस्तर मुद्दा कळाला असेल की मग याला इफेक्ट ब्लॅक अँड व्हाईट देणार आहे, लिमिनोसिटी देणार आहे, अजून लाख तुम्ही इफेक्ट देऊ शकताय, नो प्रॉब्लेम. पण जे का पिक द्यायची मी तुम्हाला ट्रिक सांगितली ही समजून घ्या. आणि ही भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि ही कोण सांगत नाही हे एवढ्या हेवीलीरित्या, तेवढं मी तुम्हाला सांगितले. बाकी क्लासचाही विचार करा. क्लास ही आपल्या येत्या 21 जूनला चालू होणार आहे, त्यामुळे ढीक प्रेम द्यायचा आहे. आणि नक्कीच ॲडमिशन डन करून टाका. तुम्हाला इथं फोन नंबर वर दिसालाच, बिंदास कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकताय. बाकी भेटा लवकरच आपण एकदम चांगला आहे विषयावर नाच व्हिडिओमध्ये. तर बाय काळजी घ्या. बाकी या व्हिडिओला भरमसाठ ढीक प्रमाणात प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपलं 1 लाख होतील. ओके, बाय, टेक केअर.